अंबे उदे उदे ग अंबे उदे निर्निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे। त्या काळचे सगळे लोक निरक्षर होते. हा, पण त्यांना अज्ञानी किंवा अडाणी म्हणता येणार नाही. कारण जरी त्यांनी धर्मग्रंथ वाचले नसले तरी धर्म त्यांच्या नसानसात होता, तो या लोकगीतांमुळेच. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच रेणुका देवीची महती सुप्रसिद्ध आहे. देवी महालक्ष्मीची पण गाणी असतील, वाङ्मय साहित्य असेल. अर्थातच खूप आहे, पण मी नाही सांगणार. का? म्हणजे मी सांगणार नाही म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवणार आहे. ओहो, ए मग तू नको हा उगाच टाइमपास करू. चल लवकर लवकर आम्हाला दाखव. बरं बरं दाखवते, पण इथे नाही. चला चला. गागर घुमू दे गागर भाई घुमू दे, गागर घुमू दे जागर बाई घुमू दे. हॅलो. हा बोल बोल मंदार, मी ऐकतेय. बोल. हा नाही, मी नाही येऊ शकत. नाही अरे, मी नाही येऊ शकत आहे. अंबाबाईचा जागर झाल्याशिवाय मी निघणार नाही इथून. का म्हणजे? अरे असं काय करतोस? मी 4 दिवस जरा घरातून बाहेर निघाले तर तुझं लगेच सुरू झालं. अरे असं काय करतोस मंदार? कशी येऊ मी इकडनं? मी निघण्यापूर्वीच तुला सांगितलं होतं ना. अरे 4 दिवस तू तुझं सर्वाइव्ह नाही करू शकत? कसले पैसे? कसले पैसे मंदार? निघण्यापूर्वीच मी तुला पैसे देऊन आले होते ना. तू सगळे संपवलेस? अरे काय चाललंय मंदार तुझं? 4 दिवस मी घराबाहेर काय केले? तू सगळं संपवून उडवून मोकळा झालास ना. हे बघ, ऐक ऐक मंदार, मी अजिबात पैशाची मिजास वगैरे काही दाखवत नाहीये. मी तुला चांगलं. अरे मग एवढं असेल तर तू जा ना नोकरीला. तू जा, तू काम कर, तू पैसे कमाव. माझ्या पैशांवर कशाला राहतो रे मंदार? तुला कळतंय का तू कसं वागतोयस ते? अरे आता मी थकलीये तुला सांगून सांगून. खरं सांगू का मंदार, मला ना हे सगळं तुला सांगावं लागतं ना, त्याचाच मला खूप त्रास होतोय. अरे तुला कसं कळत नाहीये हे? बघ, तुला काय करायचं ते कर. मी इथून येणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे. अंबाबाईचा जागर झाल्याशिवाय मी निघणार नाहीये. कळलं? ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तरी पार पडल्या. नमिता आणि रुचीचा अबोला मिटला हे जास्त महत्वाचं. पण आता इथून परत जातील तेव्हा काय? पुन्हा जगाशी लढणं, संसाराच्या खस्ता खाणं. राक्षसांच्या वधासाठी जगदंबा 9 दिवस लढली होती. तोच नवरात्र संकल्प आम्ही करतो. पण आमची लढाई फक्त 9 दिवसांची नाही. आयुष्यभर हे राक्षस आम्हालाच पुरून उरतात. म्हणूनच बळ हवं, सातत्याने लढण्यासाठी. आई जगदंबे, या नवरात्रा व्यतिरिक्तही तुझ्या नित्य उपासनेतून ते बळ मिळावं हीच प्रार्थना. अगं तू कधी आलीस? चांगलं केलंस तू. एकदा तरी त्याला फटकारायला हवंच होतं. म्हणजे तू ऐकलंस का सगळं? त्रास होतो ग मला खूप. आणि त्याच्यापेक्षा जास्त त्रास या गोष्टीचा होतो की त्याला सगळं सांगावं लागतंय. अजूनही किती वेळा समजावून सांगायचंय मी त्याला. वैताग आलाय मला नुसता. त्रास नको करून घेऊ. अगं आई जगदंबा आपल्यावर किती प्रेम करते. पण आईचं प्रेम कसं असतं माहिती ना तुला? ती मुलाला कडेवर घेते, पण नेहमी नाही. कारण तिला माहिती असतं मुलाला जर सतत कडेवर घेतलं ना
तर त्याच्या पायात बळ नाहीये. म्हणून मग ती मुलाला चालायला शिकवते, हळूच हात काढून घेते. मग आपण अडखळतो, धडपडतो, पडतो. पण नमू, पडणं खूप गरजेचं असतं. गुडघे फुटणं खूप गरजेचं असतं, नाही तर पायात बळ नाही येत. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी माझ्या नवऱ्याला एकटं सोड त्याला. स्वतःच्या पायावर उभं राहू दे, तुझी किंमत कळू दे. मिताली, ए झाडं किती मस्त बहरली आहेत ग. खूपच छान. मी गावी गेली ना की तुला एक फर्टिलायझरची लिस्ट पाठवते आणि ते फर्टिलायझर ना तू रोज झाडांना घालत जा, म्हणजे ही पानं फुलं मस्त टवटवीत राहतील आणि ह्या कळ्याही गळणार नाहीत. मिताली, आपलं आयुष्य सुद्धा असंच टवटवीत राहावं असं वाटतं नाही? पण त्यासाठी फक्त 9 दिवस नाही तर 12 महिने जगदंबीच्या कृपेचं खतपाणी हवं. अगं, आपल्याकडे म्हणूनच तर वर्षभर देवीच्या नित्य उपासना केल्या जातात. तुला अशा काही उपासनांबद्दल माहितीये? ऐकलंय ग, पण मी कधी केल्या नाही त्या उपासना. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात इतका वेळ कुठे असतो ग आपल्याकडे. हे मात्र खरंय. अगं, म्हणूनच तर पूर्वीच्या लोकांनी ह्या उपासना आपल्या आयुष्यालाच जोडल्या. खरंच. म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही उरत. आपलं दैनंदिन आयुष्य जगलं की या उपासना साधता येतात. हो, अशा काही प्रथा आहेत आपल्याकडे. म्हणजे शेतकऱ्याच्या घरून धान्य आलं ना तर ते धान्य प्रसाद म्हणून स्वीकारायचं, आणि जर कोणाच्या घरी लग्न कार्य असेल ना तर ते धान्य देवी समोर जाऊनच घाना भरून काढायचं. मज्जा असते ग खूप. ह्या अशा प्रथांमुळे कुलस्वामिनी ही कुळाची स्वामी न राहता ती घरातील एक सदस्यच होऊन जाते. हो, लग्नाची पहिली अक्षता तिला दिल्याशिवाय कुठलंही सूत्र हलत नाही. पूर्वी ना स्त्रियांना पतीशिवाय वेगळं अस्तित्वच नव्हतं. म्हणून बघ ना, प्रत्येक सण व्रतवैकल्य पतीच्या सौभाग्याशी जोडलेले असायचे. म्हणजे मग मंगळागौर म्हण, गौरीहर म्हण किंवा हरतालिका. पती परमेश्वर, पतीशिवाय वेगळं स्थान नाही. मला वाटतं आजच्या काळात ना हे वाक्य फक्त नमिताला शोभून दिसतं. काहीतरीच काय मिताली, काळ कोणताही असू दे, पतीबद्दलच्या भावना, व्रतवैकल्य ही सगळ्या काळात सारखीच आहेत ग. आणि हो, आपण जिच्याबद्दल एवढं बोलतोय ती नमू आहे कुठे? काही विचारू नकोस अगं, त्या दोघी आता इतक्या घट्ट मैत्रिणी झाल्यात ना की आपल्या दोघींनाही विसरल्यात. काय सांगतेस काय? खूप लांबलाय कुठेतरी. चल शोधूया. ये. रुची, तू म्हणतेस ते सगळं कळतंय ग मला, पण माझ्या मनातला गोंधळ काही कमी होत नाहीये. बाई ग, मी काय ग करू तुझा नमू? तू आपली फिरून फिरून सारखी तिथेच कशी काय येतेस? अगं, या दोघी इथे गप्पा मारत बसल्यात. काय ग, आम्हाला विसरलात ना? नाही ग, विसरलो काय, तुझ्याचकडे येत होतो वरती. हो हो, खरंच. या बाईंच्या मनातला गोंधळ काही संपत नाहीये. म्हटलं तू जर काही सांगितलंस, तिला जर काही समजलं तर बरंच होईल. मग काय हे, अजूनही तुझ्या मनातला गोंधळ सुरूच आहे? हे बघ, एकदा आयुष्य युद्ध म्हणून स्वीकारलं ना की शत्रूला नामोहरम करावंच लागतं, नाही तर आपलंच अस्तित्व उरत नाही. आणि आता आम्ही तेच म्हणत होतो की ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली जी नित्यकर्म आहेत ना तीच आपल्याला खूप काही शिकवतात. नमो, नवरात्र संपताना जागर करतात. जागर म्हणजे काय? विचारांची जागृती. आणि ही जागृती एकदा साधली ना की मनातला सगळा गोंधळ नष्ट होतो आणि मग मन बळकट बनतं कुठल्याही संकटांना सामोरं जाण्यासाठी. आणि इतकं सगळं होऊनही तुझ्या मनातला गोंधळ दूर होत नसेल ना तर मग आपण खऱ्या खुऱ्या गोंधळाला जाऊया. खरंच? म्हणजे तुझं मन हलकं होईल. मग तर झालं. चल, चला लवकर. चल. हे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तुते महामाये शूरपूजिते शंकर चक्र गदा हस्तिके महालक्ष्मी नमस्तुते. हे कोल्हापूरच्या एका बाजूला टेमलाई मरगाई आणि कोल्हापूरच्या दुसऱ्या बाजूला माझी आई विठलाई.
हे दत्तप्रभूचे भिक्षालिंग स्थानक गाणगापुरात आणि भवानी मातेचा गोंधळ चालला बघा भवानीच्या दरबारात. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा खाला वा गोंधळ वासुदेव हरिनाम संभळ. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा गालावा गोंधळ आणि वासुदेव हरिनाम संभळ. आई उठ ग अंबाबाई आई उठ ग रेणुकाई आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा खाला वा गोंधळ आणि वासुदेव हरिनाम संभळ. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा गालावा गोंधळ आणि वासुदेव हरिनाम संभळ. एक हात धरली मनी एक हात धरली मनी तू मैच्या तुरवड दिली आई भवानी नारायणी. अंबाबाई 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 अंबाबाईच्या नावा 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 स्वामी आईच्या नावान 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 तुळजा भवानीच्या जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा. हे जोगवा जोगवा आल्या निर्गुण परगटली भवानी. अहमय चातुर वर्धनाला गुणी भक्ताला गी तू पावची निर्वाणी. रहित हे जोगवा जोगवा या गोंधळाला आली टेकडीवरची त्रिंबोली आई. तिची बहीण काळूबाई कोल्हापूरची लक्ष्मी आई. कोल्हापूरची लक्ष्मी आई कोल्हापूरची लक्ष्मी आई करवीर काशी महालक्ष्मी म्हणतात अंबाबाईला आणि त्या देवीनं मान दिला व थोरल्या भावाला. आणि कोल्हापूर पासून 12 मैलावर वाडी रत्नागिरी गाव आणि तिथंच स्थान शिवले बघा या ज्योतिबा देवानं. ज्योतिबाच्या नावानं आई उठ ग अंबाबाई गुणगान ले करू आई आई उठ ग अंबाबाई आई उठ ग अंबाबाई आई उठ ग अंबाबाई गुणगान ले करू आई आई उठ ग अंबाबाई. अंबाबाई आई बोला अंबाबाईचा उधो बोला जगदंबेचा उधो बोला रंगेचा उधो बोला टेंबलाईचा उधो बोला मरगाईचा उधो आई उठ उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःख विनाशिनी। नमस्कार, माझं नाव संजीव मुनीश्वर, हक्कदार श्रीपूजक करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापूर। आज रविवार अश्विन शुद्ध अष्टमी दिनांक 9/10/2016 तंत्रामध्ये महारात्री म्हणून ओळखली जाणारी आजची ही तिथी। आजच्या दिवशी जगदंबेनं आदिशक्तीचे विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला। त्रिलोकाला त्रास देणाऱ्या असुराचा आजच्या दिवशी वध केला ही महत्वाची बाब असली तरी देखील 51 शक्तीपीठामध्ये करवीर निवासिनीचं महालक्ष्मीचं नाव उज्ज्वल झालं। त्यामुळं या पूजेला महिषासुर मर्दिनीची पूजा असं संबोधली जाते। सदरची पूजा मयूर मुनीश्वर, रवी माइंडकर, संजीव मुनीश्वर, सुशील कुलकर्णी व आशुतोष जोशी यांनी बांधली। उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। उदा उदा आलो दारी तुझ्या रेणुके, शरण आलो तुला अंबिके, सर्व मंगल हो मांगल्ये, आई भवानी तू जगदंबे, कडाडील चौघडे निसंबळ तुझ्यासाठीच मांडू गोंधळ। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगे सुंदर उठशेंदुराची, कंठे दळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभे तो बरा, ऋणधन दोन पुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरळ तोंड वकर तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी।
जय देवी महिषासुरमर्दिनि सुरवरवेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी स्मरले परंत न बोलवे काही साई विवाद करिता पडले प्रवाही ते तुने भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनि सुरवरवेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निददाशा क्लेशापासून सोडवे तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहरि तल्यण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनि सुरवरवेश्वर वरदे जय देवी स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत आई अंबाबाई या मालिकेतील आजचा प्रश्न आहे, लोकसाहित्यातील देवीचं महात्म्य पटवून देण्यासाठी अस्मी काय करते? ए. मैत्रिणींना झिम्मा फुगडी खेळ दाखवते. बी. मैत्रिणींसाठी चर्चासत्र होते. सी. लोकसाहित्य अभ्यास करते. आणि डी. मैत्रिणींना गावी पाठवते. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2016 पर्यंत आमच्याकडे पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं आम्हाला SMS द्वारे सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा AAI स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 10 प्रश्नांची उत्तरं अचूक देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान महाविजेत्यांना मिळणार आहे श्री महालक्ष्मीची भव्य 3 डायमेन्शनल प्रतिमा आणि महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची संधी. 5 उपविजेत्यांना मिळणार आहे महालक्ष्मीची नथ आणि 10 उपविजेत्यांना मिळणार आहे स्वामिनी साडी पुणे तर्फे मस्तानी पैठणी साडी. निवासिनी महालक्ष्मी